जय शिवराय. सध्या महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी, तरुण, महिला भगिनी ह्या कान देऊन ऐकत होत्या आणि डोळं लावून टीव्हीकडे किंवा मोबाईलमध्ये बघत होत्या की सरकारचा असा कुठला तर निर्णय होईल आणि आमच्या जीवनामध्ये कोणता तर बदल होईल. कारण हे सरकार जे आलेलं आहे ते प्रचंड बहुमतानं आलेलं आहे. याच महाराष्ट्रामधल्या सरकारच्या पक्षाचं केंद्रामध्ये देखील सरकार आहे. म्हणून सर्वांना अशी अपेक्षा होती की गोरगरिबांच्या हिताचे निर्णय हे सरकार 100% घेईल आणि आमच्या जीवनामध्ये किंवा आमच्या दैनंदिनीमध्ये कुठला ना कुठला बदल होण्यासाठी मदत होईल. कोणते बदल अपेक्षित होते महाराष्ट्राला? तर आत्ता मी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाचे भाव अतिशय पडलेले आहेत. जसं की आपण बघितलं तर हरभरा हे पीक सध्या काढून जवळपास सर्व संपत आलेलं आहे, परंतु हरभऱ्याचा भाव निम्म्यापेक्षा खाली आला आहे. गव्हाची तीच परिस्थिती आहे, ज्वारीची तीच परिस्थिती आहे. कांदासुद्धा ह्या आठवड्यामध्ये निम्म्यापेक्षा खाली आला आहे. म्हणजे अगदी 1000-1200 रुपयानं क्विंटलप्रमाणे कांदा चाललेला आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. आणि असं असताना त्या प्रश्नावरती विधानसभेच्या अधिवेशनामध्ये कुठंतरी आवाज उठवला जाईल आणि त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांसाठी कुठली ना कुठली तर घोषणा होईल आणि त्यांच्यासुद्धा भविष्यामध्ये कुठला तरी एक आशेचा किरण निर्माण होईल अशा पद्धतीची अपेक्षा तरुण वर्गाला होती, सुशिक्षित बेरोजगारांना होती. त्याचबरोबर या सरकारला आत्ता जे एवढं बहुमतानं सरकार आलेलं आहे असं म्हणलं जातं आहे की सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे तर लाडक्या बहिणींचा आहे. त्यांना अपेक्षा होती की या सरकारनंच निवडणुकीच्या काळामध्ये घोषणा केली होती की आम्ही 1500वरून 2100 रुपये त्या लाडक्या बहिणीला देऊ. त्या संदर्भातली कुठली तर घोषणा होईल आणि 2100 रुपये लाडक्या बहिणीला मिळतील. या सर्वांवरती चर्चा होण्याच्या पेक्षा चर्चा होते कशावरती? कबरीवरती. जी जवळपास 300-350 वर्षापूर्वी कबर या महाराष्ट्रामध्ये आहे, त्या कबर काढायची का ठेवायची ह्याच्यावरती चर्चा होते. ठीक आहे, काढायचं असेल तर काढायला कुणाचीही हरकत नाही, कारण राज्यामध्ये सरकार तुमचं आहे, केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे. तुम्हाला जर कायद्याची अडचण असेल तर तसं तुम्ही कायदा बनवा आणि ती कबर काढून टाका. संपूर्ण महाराष्ट्रातला कुणीही त्या ठिकाणी बांधव तुम्हाला अडवा येणार नाही. परंतु भडकाऊ भाषणं सरकारमधल्याच मंत्र्यांनी करायची आणि गोरगरिबाच्या पोरांनी रस्त्यावरती हातामध्ये काट्या, दगड, पेट्रोल बॉम्ब आणखी काही गोष्टी त्या ठिकाणी करून गरिबांची पोरं जेलमध्ये आणि ज्यांना काय दुखापत होईल ती हॉस्पिटलमध्ये आणि यांची मात्र पोरं ECमध्ये ज्यांनी घोषणा केली हे काढून टाका, ते ठेवू नका, ह्याचं बघून घेऊ, त्याचं ठेवू. म्हणजे अशा प्रकारे एक वेगळ्या दिशेलाच या महाराष्ट्राच्या अधिवेशनाची चर्चा हे सरकार घेऊन गेलेलं आहे. हे महाराष्ट्राला अपेक्षित नव्हतं आणि हे महाराष्ट्राच्या हिताचं पण नाही. कारण गोरगरिबांचे प्रश्न वेगळे आहेत, गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्या समस्यांवरती योग्य समाधान काढणं हे सरकारनं अपेक्षित असताना अशा कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी चर्चा नाहीत, घोषणा नाहीत आणि मात्र चर्चा वेगळ्या दिशेला घेऊन जायची. चर्चा कुठली आहे? मटण कसलं खायचं, हलाल खायचं का झटका खायचं? अरे गोरगरिबांना जी झटका बसला त्यातून अजून गरीब सावरायला तयार नाही आणि तुम्ही कसल्या झटक्याची आणि कसल्या हलाल मटणाची त्या ठिकाणी चर्चा करताय. म्हणजे हे प्रश्न आमचे नाहीत, हे प्रश्न सर्वसामान्यांचे नाहीत. हे प्रश्न जाणून बुजून तयार केले जातात, जाणून बुजून वेगळ्या दिशेला चर्चा घेऊन त्या ठिकाणी भावनिक मुद्द्याकडे घेऊन जायची आणि जे काय खऱ्या अर्थानं आमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नापासून कोसो दूर ही चर्चा, हे सगळे मुद्दे घेऊन जायचे जेणेकरून खरे प्रश्न बाजूला राहावेत असा जाणून बुजून उद्देश त्या ठिकाणी निर्माण करायचा. मी या निमित्तानं सरकारला देखील विनंती करेन की राहिलेल्या दिवसामध्ये तरी शेतकऱ्यांचे प्रश्न घ्या, तरुणांचे प्रश्न घ्या, बेरोजगाराचे प्रश्न घ्या, माता भगिनी महिलांचे प्रश्न घ्या
आणि त्या प्रश्नावरती चर्चा होऊ द्या. आज आमचा गोरगरीब समाज पूर्णपणे पिचलेला आहे. नुसता पिचलेला आहे म्हणता येत नाही, तर कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबलेला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि त्यांना आधार द्या, त्यांना दिलासा तर कमीत कमी द्या. ते तुमच्या हातामध्ये आहे. कारण तुमचं राज्यामध्ये प्रचंड असं बहुमत आहे, केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठले निर्णय घ्यायला त्या ठिकाणी मोठी अडचण आहे असं तर आम्हाला वाटत नाही. आणि राहिला प्रश्न कबरीचा किंवा इतर काय कुठले प्रश्न आहेत, ज्या वेळेस या देशावरती आणि धर्मावरती संकट आलेलं आहे, खरं संकट आलेलं आहे, त्यावेळेस या महाराष्ट्रातला तरुण, विशेष करून मराठा बांधव, कधीही मागं पुढं त्यानं बघितलेलं नाही. देशावरचं संकट असू द्या, धर्मावरचं संकट असू द्या, सगळ्यात पुढं राहून त्या ठिकाणी त्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रसंगी आपलं मरण आलं तर मागं पुढं हटलेलं नाही. परंतु त्या संकटाला तोंड या महाराष्ट्रातील तरुणांनी असेल त्या वेळेसच्या प्रसंगानुसार पुढं राहून दिलेला आहे. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळातसुद्धा जर खरंच संकट आलं त्यावेळेस आम्ही सगळेजण त्या संकटाला 100% पुढं राहू. परंतु तुम्ही जर अशी संकटं जाणून बुजून उभा करत असाल आणि दोन समाजामध्ये ते निर्माण करत असाल आणि खऱ्या प्रश्नापासून तुम्ही जर समाज वेगळ्या दिशेला घेऊन जात असाल, तर हे सुद्धा सगळं समाज उघड्या डोळ्यानं बघतोय, महाराष्ट्र सगळा उघड्या डोळ्यानं बघतोय, सगळ्याला कळतंय तुमचं काय चाललंय. ती विनाकारण कुठले प्रश्न पुढे आणले जातात, विनाकारण कशा प्रकारे राजकारण केलं जातंय, हे सगळं आम्हाला सगळ्यांना कळतंय. परंतु आत्ता आमचे हात बांधलेले आहेत, आम्ही काही करू शकत नाहीत. आम्ही तुम्हाला फक्त विनंती करू शकतोय की असे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा खरे जे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित करा आणि राहिलेल्या दिवसामध्ये चर्चा करा. अन्यथा इथून पुढच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. परंतु आमचा तो उद्देश नाही, आमचं राजकारण हा पार्ट नाही. आम्हाला आमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती तुम्ही चर्चा करा आणि योग्य तो तोडगा तुमच्या परीने जी काढता येईल ती काढण्याचा प्रयत्न करा. असे जर चुकीच्या पद्धतीनं राजकारण करत असाल, वेगवेगळे मुद्दे जर तुम्ही राजकारणाचे बनवत असाल, तर हा समाज, हा सगळा महाराष्ट्र, उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय. तो ह्या सगळ्या गोष्टी वेळेस तुम्हाला धडासुद्धा त्या बाबतीतला शिकवेल. परंतु तशी वेळ या महाराष्ट्रातल्या जनतेवरती येऊ देऊ नका. खरे जे जनतेचे प्रश्न आहेत ते हातामध्ये घ्या आणि तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आत्ता सध्याचा ज्वलंत मुद्दा असा होता की आम्हाला वाटलं होतं की जे संतोष अण्णा देशमुख मस्साजोगचे सरपंच आहेत त्यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे, त्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, हे सरकार त्यांचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा घेईल अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु तसं काही झालेलं नाही. असे अनेक प्रश्न आहेत राज्यामध्ये की जे जनतेच्या साठी खऱ्या अर्थानं निर्णय घेणं गरजेचं होतं, परंतु तसं होताना दिसत नसल्यामुळं येत्या काळामध्ये राहिलेल्या अधिवेशनामध्ये तर तशा प्रश्नावरती चर्चा व्हावी अशीच आम्ही अपेक्षा करतोय. आणि इथून पुढच्या काळात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या वेळेस देशावरती आणि धर्मावरती संकट येईल खरंच, त्यावेळेस आम्ही मागं हटणार नाही. आम्ही सगळ्यात पुढं राहून त्या ठिकाणी त्या संकटाचा आणि त्या ह्याचा सामना करू, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.